उन्हाळ्यात फणस येतं है ना, आणि फणसाची भाजी माझी सगळ्यात आवडतीची आहे. आणि पण मी ही काळ्या मसाल्याची बनवणार आहेच. आता काळ्या मसाल्याची म्हणजे कशी, तर चला बघूया. तर यात आधी हळद मीठ टाकून छान शिजवून घेतलं. एक शिटी घेऊन घ्यायची जास्तीत. आणि आपल्या वाटणीचा मसाल्यामध्ये मी सांगते काय घ्यायचं ते. एक कांदा घेतला, थोडंसं आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं घेऊन घ्यायचं भाजून. तर एवढा मसाला तुमच्या 4 ते 5 लोकांची भाजी होते इतक्या मसाल्याच्या क्वांटिटीमध्ये. मस्त भाजून घेतलेला छान आणि मिक्सरमधून वाटून घेतलं हे वाटण. ठीक आहे. त्यानंतर कुकरची एक शिट्टी झाली की ते चेक करायचं फणस झाला आहे की नाही. झालेलं शिजतंच ते एका शिट्टीमध्येच. आणि नंतर मग आपलं हे मी कोल्ड प्रेस ऑइलच यूज करते. थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर हे आपलं वाटण तुम्हाला आवडीनुसार तुम्ही पातळ पण करू शकता आणि घट्ट मसाल्याचं पण बनवू शकता. दोन्ही प्रकारे करू शकतो. तर मी थोडंसं असंच मसाल्याचंच करणार आहे ड्राय. आणि मिरची मसाले घरचा लाल तिखट, घरचं आपलं गरम मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला, हळद आणि धनिया पावडर एवढंच टाकलेलं आणि छान परतून घेतलं तेलात. आणि त्यानंतर फणस टाकायचं. आणि ऑलरेडी ते शिजलेलं असतं आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं. त्यामुळे जास्त उकळी घ्यायची नाही. जर छान शिजलेलं असलं तर बस एक वाफ घेतली, एक उकळ काढली की भाजी रेडी.